महिनाभरापूर्वी म्हणजे 21 जुलै 2025 रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून आपल्या सर्वांना नवीन उपराष्ट्रपती कोण होणार याची उत्सुकता होती. पण त्याहून जास्त उत्सुकता होती ती उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार का याची. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडी दोघांनीही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर करत आपली उत्सुकता अजूनच वाढवली आहे. एनडीएतर्फे भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर विरोधी इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी यांना विरोधी आघाडीचा संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी अर्जाची छाननी केली जाईल. 25 ऑगस्टला उमेदवार अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी रात्री निकाल जाहीर केला जाईल. आकड्याकडे पाहिलं तर एनडीएचे उमेदवार सहज जिंकतील अशी शक्यता आहे, पण राजकारणात गणितापेक्षा केमिस्ट्रीला जास्त महत्त्व असतं. त्यामुळेच इंडिया आघाडीने B सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करून या निवडणुकीची रंगत वाढवली आहे. पण खरंच इंडिया आघाडीच्या उमेदवाराला या निवडणुकीत काही संधी आहे का? संधी असेल तर ती कशी? आणि महत्त्वाचं म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नक्की कशी पार पडते? त्यामध्ये मतदार कोण असतात? पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. नमस्कार, मी हीरज आणि तुम्ही पाहता इन्स्पायर मराठी. दोन्ही आघाड्यांचे उमेदवार जाणून घेऊयात. एनडीएचा उमेदवार CP राधाकृष्णन. त्यांची राजकीय कारकीर्द जवळपास 4 दशकांची आहे. बराच काळ त्यांनी विरोधी पक्षात घालवला आहे. 1999 मध्ये भाजपची DMK सोबत युती झाली होती. ती घडवून आणण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. यामुळेच भाजपला केंद्रात सत्ता मिळवता आली होती. 2004 ते 2007 मध्ये ते तमिळनाडू भाजपचे प्रमुख होते. या काळात त्यांनी 93 दिवस तब्बल 19,000 किलोमीटरची रथयात्रा केली होती. नदीजोड प्रकल्प, दहशतवाद निर्मूलन आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला. शांत पण प्रभावीपणे काम करणाऱ्या त्यांच्या क्षमतेमुळे ते भाजपमध्ये एक विश्वासार्ह चेहरा बनले. साऊथ फॅक्टर, OBC फॅक्टर येऊ घातलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका आणि पक्ष संघटनेसाठी काम केलेल्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत उत्तम संबंध आहेत हे देखील जमेचं आहे. आता पाहूयात इंडिया आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश 1988 ते 1990 ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केलं. मे 1995 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2005 मध्ये ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. 2007 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2011 पर्यंत त्यांनी सेवा दिली. निवृत्तीनंतर ते गोव्याचे पहिले लोकायुक्त देखील झाले. काँग्रेससह जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलाय. आता या निवडणुकीची प्रक्रिया समजून घेऊया. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही खास असते. ती द प्रेसिडेन्शियल अँड व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन ॲक्ट 1952 आणि रूल्स 1974 यांच्या आधारे पार पडते. मतदान करणारे म्हणजे इलेक्टोरल कॉलेज यात राज्यसभेचे 233 निवडून आलेले सदस्य, 12 नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे 543 निवडून आलेले सदस्य असतात. म्हणजे एकूण 788 असतात. पण सध्या काही जागा रिक्त असल्याने 782 सदस्य मतदानासाठी पात्र आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत प्रत्येक मताचं मूल्य एक असतं. मतदान गुप्त पद्धतीनं होतं, म्हणजे पक्ष शिस्त लागू करू शकत नाहीत. बहुमत मिळवण्यासाठी 392 मतांची गरज आहे. आता समीकरण पाहूयात. एनडीएकडे सध्या 428 मतं आहेत, तर इंडिया आघाडीकडे 330 मतं आहेत. म्हणजे जवळपास 100 मतांचा फरक आहे. पण काही पक्षांनी पाळा बदलला तर गणित बदलू शकतं. भाजपने तमिळनाडूतील उमेदवार दिल्याने DMKचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा होती, पण काँग्रेसने तेलुगू भाषिक B सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देऊन भाजपचा डाव फसवला आहे. TDP, वायरस काँग्रेस, BRS यांचा पाठिंबा कुठे जातो यावर निकाल अवलंबून आहे. 2022 मध्ये भाजपने तब्बल 350 मतांनी उपराष्ट्रपती निवडणूक जिंकली होती, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. अंदाजे एनडीएकडे 427 तर इंडिया आघाडीकडे 335 मतं मिळू शकतात.
त्यामुळे काटेकी टक्कर होणार हे नक्की आहे. या निवडणुकीला पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे राज्यसभेतील विधेयक आणि कामकाजावर त्यांचा प्रभाव असतो. इंडियासाठी विजय म्हणजे राज्यसभेतील प्रभाव टिकवणे आणि आपली एकजूट दाखवणे. तर इंडिया आघाडीसाठी ही वैचारिक लढाई आहे. प्रतिष्ठित न्यायाधीशाला उमेदवार देऊन त्यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. एकूणच काय तर 2025 ची उपराष्ट्रपती निवडणूक ही केवळ एक संविधानिक पदासाठी लढत नाही, तर ती भविष्यातील राजकीय समीकरणं आणि भारताच्या राजकारणाचा मोठा टप्पा ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकेल? कमेंट करून नक्की सांगा.